मी तुम्हाला आता सांगतो, अपूर्व हा अजातशत्रू आहे. आणि अपूर्वला प्रत्येक प्रतिभावान माणसाचं कौतुक वाटतं. तर ह्या गझल का आणि तुला का नाही जलसी? जेलसी वाटते सर, मला खूप वाटते, पण ती अशी वाटते की याच्यासारखं मला का नाही लिहिता येत. म्हणजे आता वैभव दादाची एखादी गझल कुणाची, असं एखादा शेर ऐकला ना असं वाटतं अरे यार हा मी लिहिलेला पाहिजे, हे मला का नाही सुचलं. पण तू तसं जाणवत, तू त्या गझलला घेऊन त्यालाच मोठं करतो. नाही सर, शेवटी काय आहे की ज्याचा त्याचा जो विचार आहे, खयाल आहे, तो ज्याचा त्याचा आहे. मला जे माझं सुचणार आहे ते मला प्रत्येक जण, आपलं यश प्रत्येक जण, आपली लोकप्रियताना प्रत्येक जण संचित घेऊन येत असतो. मला जे काही मिळणार आहे ते माझ्या पद्धतीने मिळणार आहे. या लोकांना वाचण्याचा काय फायदा होतो माहिती आहे का? एक तर कसं लिहावं किंवा कसं लिहू नये असंही कळतं. दुसरं म्हणजे की भट साहेब म्हणायचे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. म्हणजे या जगात जेणे कोणी काही काही लिहून ठेवलंय ना, असं कुणाचंच स्वतःचं तसं नाही आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचा रंग घेतला आहे आणि तोच तुम्हाला वेगळं बनवत असतो. म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा.